दमान दमान घे पार्वती. अग हळू. लय दुखतंय. बर हळू हळू. इथं पातूरच. बस. पुजारी, अहो पुजारी. पुजारी, एवढ्या रात्री कोण दरवाजा खटखट करतोय? कोण आपण? माझ्यावर दया करा महाराज. काय झालंय? काय पाहिजे? महाराज मी एक गारुडी आहे. ही माझी बायको आहे. 9 महिन्याची गरोदर आहे. अचानक पोटात दुखायला लागलं महाराज. गरोदर आहे? घाबरू नका, हिला आत घेऊन चला. घाबरू नका, घाबरू नका. सावकाश सावकाश आहे बाई. घाबरू नकोस पोरी, घाबरू नकोस. इथे कोणी बाई माणूस नाही. मी गावात जाऊन सोयनीला घेऊन येतो. पार्वती घाबरू नकस. हे बघ महाराज आहेत आपल्या संगती. देव हाय, काय बी होणार नाही. पार्वती, पार्वती. महाराज तुम्ही पुढं व्हा. आम्ही सुईन मावशीला घेऊन मंदिराकडे आलोच. लवकर घेऊन या. हा महाराज, तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही लवकर येतो. देवा सर्वांचं भला कर, सर्वांचं भला कर देवा. फार मोठं वादळ येईल. महाराज इथे जाता. तर लय आनंद झाला पाहिजे. बघ महादेवानं मला पोरगा दिला आणि तुला भाऊ. आता तू एकटं नाही राहायचं. माझं पोरग तुझ्या संगत खेळणार. समजलं? आता त्याची गरज नाही महाराज. आपल्या कृपेनं मला मुलगा झाला. ही आपली कृपा आहे महाराज. नाही, ही सगळी देवाची कृपा आहे. मी पाया पडून येतो, लगेच येतो. जय महादेवा. जय हो, तू महान आहे. जय हो, जय हो, जय हो. धाकटे ठाकूर, आपण यावेळी हे भगवान, नागदेवताचे हिरे चोरलेत आपण. नाही नाही, असे पाप करू नका ठाकूर. हे तुमच्या पूर्वजांचे मंदिर आहे. असे पाप करू नका, पाप करू नका, पाप करू. काय झालं? कोणी केलं?
देवाच्या घरी चोरी करतोस? मोठा पाप हरामखोर. निर्दोष आहे. ठाकूर साहेब, माझ्या नवऱ्यानं काय नाही केलं, काय नाही केलं. अरे दुर्गा बोल, कुठे आहे दागिने? अरे दुर्गा बोल, कुठे आहे दागिने? मार तू याला. परमेश्वरासाठी सोडून द्या माझ्या बाजूला हो. आता तू बी मेलीस तर आपल्या या पोराकडं कोण बघणार? बाजूला हो पार्वती. बाजूला हो पार्वती, बाजूला हो. रघुवीर, रघुवीर, काय चाललंय? ठाकूर साहेब, माझ्या नवऱ्याला वाचवा. ते निर्दोष आहेत, निर्दोष आहेत. रघुवीर, ही काय सांगते? बाबा, या नालायकाने आपल्या मंदिरातले हिरे आणि दागिने चोरून पुजाऱ्याची हत्या केली आहे. हे खोटं आहे मोठे ठाकूर. माझा नवरा निर्दोष आहे. ही खोटं बोलते बाबा. तिचा नवरा रंगे हात पकडला गेलाय. हा पहा प्रत्यक्ष पुरावा. होय मायबाप. हा, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं सरकार. पापी, गारुडी तर शिव भक्त असतात आणि तू शिव मंदिरात पाप केलंस. भगवान तुला ह्या पापाची शिक्षा जरूर देईल. चल रघुवीर. पार्वती, पार्वती, माझं मरण आता जवळ आलं. असं बोलू नका. होय पार्वती. असं बोलू नका. पार्वती, माझ्या माथी लागलेला कलंक धुवून काढ. पार्वती, नाहीतर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. पार्वती, शांती, शांती नाही मिळणार. पार्वती, मिटणार आहे वादा कुणाला फुटणार आहे.
तुझं बरं आहे बाळा. तुला भूक लागली तर तू रडतोस तरी, पण ज्याला तुझ्या वडिलांनी पोटच्या पोरासारखं वाढवलं तो 2 दिवसापासून उपाशी आहे. तो रडूही शकत नाही, मागूही शकत नाही.